ते काय सांगणार भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही तिकिटाची मागणी केली होती, त्याच्यानंतर प्रभाग 3 मध्ये तुम्ही जे ते अपक्ष उमेदवार आहे दोन्ही पण, काय तुमचे नेमकं तुम्हाला धमकी देण्यात आलेले आहे? मी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. मला पक्षाने तिकीट नाकारलं, त्यानंतर मी माझा स्वतःचा निर्णय घेतला. भारतीय संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे आपला स्वतंत्र निर्णय घेण्याचा, आणि आपण कुणाचाही प्रचार करू शकतो, स्वतःचा करू शकतो किंवा कुणासोबतही आपण राहू शकतो. तर मला ऐन वेळेला तिकीट नाकारल्याने मी माझा अपक्ष उमेदवारी मी दाखल केली. त्यानंतर काल मला अचानक फोन आला, माझ्या मिस्टरांना फोन आला आणि त्यावर सांगितलं की तुम्ही पक्षाचा राजीनामा देऊन टाका. जर मला विचारायचंय आणि ज्यांनी आम्हाला फोन केला तो कोणत्या पदावर हे काहीच माहित नाहीये. फक्त त्याचे फोटो जेव्हा बघितले तर भारतीय जनता पार्टीचा तो प्रदेशाचा आहे आणि किसान मोर्चामध्ये तो काम करतो, कारण त्यांनी गमछा वगैरे घातलेला आहे त्यावरून कळतंय. आणि त्यांनी आम्हाला फोन केला राजीनामा द्या. जर आमच्याकडे कोणते पदच नाही तर आम्ही राजीनामा द्यायचा कोणता? भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना तुम्ही फोन लावून सांगितलं का? फोन लावून सांगितलं नाही ते आहे का पदावर किंवा काय, आम्ही विचारपूस करतो, पण कुणी विचारपूस केलेली नाही. मला वाटतंय त्यांना हे अगोदरच माहित होतं की हे असं घडणार आहे. कदाचित त्यांनी त्याच्यामध्ये कुणाचा तरी हात असू शकतो. बरं, या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे मी तक्रारही केली आहे, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्या कॉपीमध्ये मी डायरेक्ट त्या राहुल प्रेमराज भोसले याच्या नावाने मी गुन्हा दाखल करण्यासाठी मी गेले होते, पण अजून त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये. कदाचित इथल्या स्थानिकच्या नेते म्हणा किंवा काही त्यांच्याकडून नक्कीच त्यांना वरून दबाव करण्यात येत आहे, त्यामुळे माझा अजून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. फक्त मला ओसी देण्यात आली. मी सीपी ऑफिसलाही त्याच्याबद्दल अर्ज केलेला आहे. अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. माझा त्याच्यावर गुन्हा दाखल करायचाच आहे, कारण मी जेव्हा त्याच्याशी बोलते तेव्हा एका महिलेशी तो भोसले आडनाव लावतो आणि एका महिलेशी तो ह्या भाषेमध्ये बोलतोय, शिवीगाळ्यामध्ये बोलतो. हे योग्य नाही. तुम्हाला काही जाती वगैरे जातीवाद म्हणजे तो बोललाच आहे. तुम्ही मराठा समाजाचे कसे असू शकता म्हणे. त्यांनी असे स्पेसिफिक वर्ड वापरला की तुम्ही वंचितचे पोस्ट टाकताय, तुम्ही ज्या पोस्ट टाकल्या तुम्ही त्या समाजाचे आहेत म्हणे. या भाषेत तो बोललेला आहे. आणि मला माझा प्रभाग विचारला, मी कोणत्या प्रभागातून उभी आहे ते विचारलं. ठीक आहे, तुमचा निकाल लावतो, तुम्हाला बघून घेतो, अशा ऑडिओ क्लिप माझ्याकडे त्याच्या आहे. अगोदर दोघांमध्ये संभाषण झालं, त्यानंतर मी यांच्याकडनं फोन हिसकावून घेतला की कोण आहे मला बोलू द्या. मी जेव्हा बोलतीये तेव्हा दोघंही एकमेकांना शिव्या देत होते. मी जेव्हा बोलायला गेले, दादा कोण बोलते, मी शेवटपर्यंत दादा या भाषेमध्ये शेवटपर्यंत त्याच्याशी बोलले, पण त्यांनी अक्षरशः लास्ट पर्यंत मला म्हणजे शिवीगाळच ह्या भाषेमध्येच तो बोललेला आहे. ओळखीचा आहे का? ओळखीचा म्हणजे मागे एका कार्यक्रमामध्ये म्हणजे आम्हाला दुसरीकडून इन्व्हिटेशन होतं, त्या कार्यक्रमाचा आम्हाला माहित नाही तोच होता, पण जेव्हा त्यांनी नाव सांगितलं त्यावेळेला कळालं की तो तोच आहे आणि तो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. आता सध्या तुम्ही उमेदवारी भरलेला आहे, उमेदवार आहे प्रभाग 3 मधून. हो. तर तुम्ही आता प्रचार चालू आहे का तुमचा? नाही, आमचा कालपासून प्रचार थांबलेला आहे. त्याच्या अगोदर आम्ही प्रचार केला, आमचा चांगला व्यवस्थित प्रचार चालू होता, आमचा एकदम जोरदार. पण त्यांनी कालपासून जेव्हा फोन केला तेव्हापासून त्यांनी नक्कीच इथून काहीतरी लिंक गेलेली असेल किंवा काही, त्यामुळे आम्हाला आमचं माइंड डायव्हर्ट व्हावं किंवा आमचा प्रचार थांबावा यासाठी हे केलेलं सगळं कुबांड रचलेलं आहे. आमचा कालपासून प्रचार थांबलेला आहे. स्थानिकच कुणीतरी नेते म्हणा किंवा पक्ष म्हणा किंवा काहीतरी, कारण पक्षाने आमच्याकडून काही पाऊल उचललं नाही, कुणाचाही फोनही आला नाही. एवढं सगळं कालपासून घडतंय, सगळ्यांना माहित आहे हे सगळं घडत आहे. आम्हाला फोन ठीक यांच्याकडून एखादा कॉल यायला आम्हाला पाहिजे होता की ताई असं घडलं, का घडलं, तुम्हाला फोन आला, काय झालं. एकही कॉल आम्हाला इथल्या मी 5-6 वर्षापासून पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. ज्या वेळेला आम्हाला माझं पद नाकारलं तरी मी पक्षासोबत होते, माझं तिकीट नाकारलं त्यानंतर मी बाजूला पडले, पण आम्ही तुमच्या सोबत होतो ना. प्रत्येक मोर्चाला उभे राहिलो, प्रत्येक आंदोलनाला मी उभी आहे. माझे प्रत्येक व्हिडिओज बघा, मी प्रत्येक आंदोलनात उभी आहे. आणि यांचं एक काम होतं की एक फोन करून मला विचारावं की काय झालंय, पण कुणीही मला एक कॉल केलेला नाही. तुम्ही अपक्ष उमेदवार आता उमेदवारी अर्ज भरलेले, भारतीय जनता पार्टी त्याचा फटका बसू शकतो कदाचित ते फटका बसू शकतो, म्हणूनच त्यांनी माझा प्रचार थांबवला आहे, म्हणूनच त्यांनी हे कांड केलंय ना, म्हणून मला थांबवलं गेलंय. आम्ही दोघेही आज 2 दिवस झाले आम्ही प्रचार आमचा थांबवला. जेवढे आम्ही 2 दिवसामध्ये नाही काही तर 2-3 हजार 4,000 पब्लिक पर्यंत आम्ही जे पोहोचू शकत होतो आम्ही ते थांबलो. म्हणजे इथं माझ्या मताला मला फटका बसलेला आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीने ती धमकीच दिली, ठीक आहे आम्ही तुम्हाला आता बघून घेतो, म्हणजे नक्कीच याचा फटका तो
मला देणार आहे या गोष्टीचा. पोलीस प्रशासनाची काय भूमिका आहे? त्यांनी आतापर्यंत काही भूमिका घेतलेली नाहीये. मी 2 वेळेस जाऊन आले, बेगमपुरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आले, आता परत एकदा जाऊन येते. त्यांनी काही ऍक्शन घेताय का? काही अर्ज, माझा फक्त अर्ज दिलाय त्यांनी, मला NC वगैरे काही दाखल केलेलं नाहीये. जर समोरच्या व्यक्तीवर कारवाई झाली ना, पुढची काय भूमिका असतात? मी आता जेवढे आपले वरिष्ठ पोलीस प्रशासन असो किंवा काय, प्रत्येक जणाशी मी जाऊन भेटणार आहे आणि त्या व्यक्तीवर कारवाई, त्याला तात्काळ अटक करावा आणि आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं. मी अशी कारवाई त्याच्यावर करण्याची मी भूमिका मांडणार आहे. पण आम्हाला दोघाला कुठे बाहेर फिरायचं म्हटलं तर आम्हाला त्याच्यापासून धोका आहे, किंवा कुणापासून, इथलं ज्यांनी त्याला लावून दिलं त्या व्यक्तीपासून धोका आहे. तर नक्कीच मी प्रशासनाला विनंती करते की याच्यावर तात्काळ काहीतरी त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे. तुमच्या पक्षात जातीवाद वाढला का? जातीवाद तर मी मागच्या 6 महिन्यापासून बघत होते, पण मी त्याच्यावर काही भूमिका मांडली नाही. मी ठीक आहे थांबा ताई, मी थांबले. प्रत्येक गोष्टीला मी थांबत गेले. पण आता त्यांनी जेव्हा मला तिकीट, म्हणजे पदाला तर केलं, त्यावेळेला मी कराड विरोधामध्ये मी माझे काही वक्तव्य केले, मी माझ्या पोस्ट व्हायरल केल्या, मी माझ्या मराठा समाजाचं मी काम केलं, त्याही माझ्या पोस्ट टाकल्या. तर त्यानंतर त्यांनी मला म्हणजे असं कुठेतरी बाजूलाच ठेवण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी मला डावलण्याचा प्रयत्न केला. नक्कीच यामध्ये जेव्हा आमची नवीन टर्म, जेव्हा माझा मागच्या टर्मला मी गुलमंडी मंडळ अध्यक्ष महिला मोर्चा म्हणून काम केलं, त्यानंतर जेव्हा नवीन त्यांची कार्यकारिणी झाली, मी भारतीय जनता पार्टीची डॉक्टर उज्ज्वला दहीफळे हिला जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलं. म्हणजे किती तुम्ही करताय, तुम्हाला पदही घरामध्ये पाहिजे तुम्हाला. बरं, ते देवेंद्रजींनी सांगितलं की तिकीट यांना द्यायचं नाही म्हणून यांचं थांबलं, नाहीतर तुम्ही त्यांच्या पोस्ट बघा, डायरेक्ट बिनधास्त सगळ्याच्या सगळे निवडणुकीच्या तयारीला लागलेलं, म्हणजे यांचे तिकीट फिक्सच होते. मग आम्ही जर सर्वसामान्य तुमचे कार्यकर्ता आहे, काय आम्ही तुमचे झेंडे घेऊन फिरायचं का फक्त प्रत्येक आंदोलन म्हणा किंवा काय म्हणा तुम्ही आमचा फक्त वापर करून घ्यायचा का? मी माझ्या मराठा समाजाचं काम केलं म्हणून तुम्ही मला डावलताय का? हे योग्य नाहीये ना कुठेतरी. मला उज्ज्वला दहीफळेंनी मला कोणत्याही साध्या सदस्य तत्वावर सुद्धा मला या संभाजीनगरची जी हे आहे जिल्ह्याची जी पदे आहे, मला सदस्यावर सुद्धा त्यांनी घेतलेलं नाही. कारण फक्त त्याला एकच आहे, मी फक्त वाल्मिक कराडचा विरोध केला आणि त्यांनी ते पर्सनली घेतलं आणि मला डावललं. मग काय सांगणार, जी धमकी आलेली आहे कारवाई काय व्हायला पाहिजे? डायरेक्ट उमेदवार जर धमकी येत असतील तर आमचा अस्तित्व संपण्याचा प्रयत्न होतोय. आणि भारतीय जनता पार्टीची एकनिष्ठ असताना आम्ही काम केलं असताना जर तुम्ही आम्हाला नाकारताय, तर आम्ही आमच्या पद्धतीने लढत असताना जर तुम्ही आम्हाला विरोध करताय, फोन करताय, तर मग या गोष्टीचा स्फोट होणारच. आणि हे जे स्थानिक नेते 2-3 नेते, भागवत कराड, सावे आणि कोण अध्यक्ष कोण आपला शितोळे दादा, यांनी पूर्ण पक्ष पार्टीचा बट्ट्याबोळ केलेला आहे. यांच्यावर जबाबदाऱ्या द्याव्या, ह्यांना पेलवता आल्या नाही, हे सगळे आंदोलन थांबवत आले. तर घरात बसून यांची लायकी नसताना सुद्धा यांना मंत्रिपद भेटले आणि पक्षाचा बट्ट्याबोळ यांनी केला. आमचा वरिष्ठांची देवेंद्रशी काहीच वाद नाही, त्यांचं प्रत्येक तत्व मी पाळलेलं आहे, त्यांचा पक्षाचा त्याचा प्रत्येक निर्णयाचा खाली प्रचार केलेला आहे, माझ्या मराठा समाजाचा सुद्धा जाऊन केलेला आहे. पण ह्या पद्धतीने जर अपमान होत असेल तर देवेंद्रजींनी ह्या गोष्टीचं लक्षात घ्यावं की ह्या हलकट माणसांमुळे पक्षाचा नाश होत आहे, विचारधारा संपत आहे. आमसारखे एकनिष्ठ कार्यकर्ते संपत असताल तर ह्या धोरणामुळे जर संपत असेल तर ह्यांची लायकी काढून ह्यांना गांडीवर लात मारून ह्याला घरात बसवा. ह्यांची लायकी नाहीये. हे जर समाजासमोर जाऊ शकत नाही, ह्यांच्या ताकद नाही, आंदोलन थांबवू शकत नाही आणि मायक्रो ओबीसीच्या माणसाला तुम्ही जाऊन ते आंदोलन जाऊन पाठवता आणि थांबायला लावता, तुमची लायकी काय? मग तुम्ही काय मंत्रिपद फिरवायसाठी सगळं नसतो, मिरवायसाठी. आणि तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो, 15 ठिकाणी जे उमेदवार मराठा समाजाचे, मुस्लिम समाजाचे आणि ब्राह्मण समाज द्यायचे होते, त्यांनी तिथं हेतू पुरस्कार ओबीसी समाजाचे दिले आहेत. मला त्याचा विरोध नाही, पण हा एक प्रकारचा अन्याय आहे. एवढं बोलायचं. याच्या मागे कोण असू शकतं? तुमचं जे तिकीट कापण्यात आलंय कोण असू शकतं याच्या मागे? ह्याच्या मागे कोणी असू शकत नाही. ह्याच्या मागे फक्त पैसा आहे. माझं पूर्ण जे पॅनल आहे पक्षाने विकत घेतलं गेलं. मी प्रबळ दावेदार होतो. परभागमध्ये देवाणघेवाण झाली का? 100% झाली. पूर्ण पॅनल विकत घेतलं त्यांनी. 35 जो माझा मतदारसंघ आहे तिथं 35,500 लोक आहेत. फक्त तुम्ही अर्धा किलोमीटर तिकीट वाटून टाकले तुम्ही तुमच्या पद्धतीनं, फक्त ते माणूस पक्षाचा असल्यामुळे.
आणि याच्यावर जवळजवळ स्थानिकच्या नेत्या काल आम्हाला फोन आलाय, आम्ही त्यांना कल्पनाही दिली स्थानिकच्या नेत्यांना, पण कालपासून आम्हाला त्यांनी साधी विचारणाही केली नाही. म्हणजे याच्या मागे नेमकं हे स्थानिकच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीनेच हे कांड केलंय की यांनी खरंच प्रदेशावरून फोन आलेला आहे त्या व्यक्तीचा, यांनी त्याला जाब विचारायला पाहिजे, तू कोणत्या बेसिसवर फोन केलाय, यांनी आम्हाला विचारायला पाहिजे, आम्हाला सांगायला पाहिजे. याच्यावर आतापर्यंत कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही, आम्हाला साधा कॉलही आलेला नाहीये की काय झालंय म्हणून. याच्यावर नक्कीच मला तरी वाटतं हे लोक घरामध्ये यांनी लावून दिलं आणि घरामध्ये बसून मजा बघत आहे. याला नक्कीच यांची विचारपूस व्हायला पाहिजे. बरं, शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्हाला जे धमकी देणारे व्यक्ती आहे, तुम्हाला काय वाटतं कोण असू शकतो याच्या मागे? मी दादा ह्याच्यामुळे कोण आहे हे सांगू शकत नाही, पण विषय असा आहे, एक प्रकारे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न होत आहे. जीवाला धोका आहे का? हो आहे. 100% मारू शकतात आम्हाला ते. अहो मी जर ते वान्य करायला वाचायसाठी सगळी यंत्रणा लावू शकतात, तर मग माझं काही दिवसानं आम्ही तर संदेश बघू शकतो. कार्यकर्ते आहे अरे आम्ही सामान्य कार्यकर्ते, आमची लायकी काय आहे? आणि मोठे मोठे लोक जर आम्हाला भेटत असतील तर आम्हाला विनाकारण असं करू नका आणतोय मी, आम्हाला जगायचा हक्क द्या. याविषयी पोलीस आयुक्ताला भेटले का जाऊन? आम्ही गेलो होतो काल, काही साहेब भेटले नाही आम्हाला. आम्ही तिथं अर्ज दिला आणि 2 वेळेस छावणी आपले बेंगुडा पोलीस स्टेशन आम्ही भेटून आलो. साहेबांनी आम्ही विचारू, हे करू, कारवाई करू. पण आचारसंहिता असताना तुम्ही जर उमेदवाराला जर धमकवत असाल तर तुमचं प्रशासन काय करतंय, कधी करणार तुम्ही? आचारसंहिता भंग झाला नाही का? मग हे कोण विचारणार त्यांना? तुमची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका आहे, आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहणार. आपलं नाव? ऍडव्होकेट संदीप चव्हाण.